नमस्कार मंडळी 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देऊ असं बोलल्या गेलं होतं। शिंदे साहेब सत्तेत होते, मुख्यमंत्री होते आणि ही 1 रुपयात पीक विम्याची योजना त्यांच्या माध्यमातून सुरू झाली होती। मोठा गाजावाजा झाला होता, जाहिरातबाजी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाली होती। परंतु आता 1 रुपयाचा जो काही पीक विमा होता त्यामध्ये मोठाला घोटाळे झाले असे या लोकांचं म्हणणं आहे। आणि हे काही राजकीय लोक आहेत, त्या राजकीय लोकांच्या माध्यमातून या पीक विम्याला आता बंदी देण्यात येणार आहे। आता हे 1 रुपयात जो पीक विमा होता त्या 1 रुपयाचा 100 रुपयाचा पीक विमा केला जाणार आहे असं काही बोलल्या जात आहे। काही मोठे बदल केले जातील असं सुद्धा बोलल्या जात आहे। परंतु यामागचं सत्य काय, जो काही पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आहे असे बरेच काही प्रश्न सध्या तरी निर्माण झालेले, याच्यावरती कोणाला तरी बोलणं गरजेचं असणार आहे। आणि जे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ते कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत आणि सरकार काय देते आणि शेतकरी काय मागतो यावरती सुद्धा बोलल्या गेलं पाहिजे। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थातच शिंदे साहेबांच्या माध्यमातून बीड पॅटर्न राबवण्यात आलं होतं आणि शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देण्यात आला होता। 1 रुपयात पीक विमा चालू करण्यात आला होता आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी व्हावे यासाठी बऱ्याच काही पोस्टरबाजी झाल्या होत्या, बऱ्याच काही जाहिरातीवर खर्च करण्यात आला होता। परंतु आता हे पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आला होता, शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू करण्यात आला होता। परंतु यामध्ये मोठाला घोटाळे झाले असं काही लोकांचं म्हणणं आहे, जे काही राजकीय लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे। परंतु मला तरी वाटते की जे काही CSC सेंटर असतील त्यांनी कोणत्याच प्रकारचा घोटाळा केला नाही। आता एखाद्या CSC सेंटरवाल्याने जर पीक विमा भरला, एखादा जर पासबुक वापरलं किंवा त्याच्याकडून जर चुकीनं एखादा अकाउंट नंबर चुकीचा झाला किंवा IFSC कोड चुकीचा झाला, बँकेची डिटेल तर एकच, शेतकरी एकच, त्याचा आधार कार्ड एकच, त्याचा बँकेचं पासबुक एकच आणि 7/12 एकच, परंतु एखादा चुकीनं आकडा बदलला, एखादा बँकेचा अकाउंट नंबर आहे ते बदलल्या गेलं, तर ही पॉलिसी जी आहे ती जे काही प्रूफ आहे त्या प्रूफनुसार मी तुम्हाला बोलते, जी काही पॉलिसी आहे ती रिजेक्ट केली जाते। त्याला कोणत्याही प्रकारचं पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अप्रूव्हल दिला जात नाही। परंतु एकीकडे जे काही बीडचं प्रकरण झालेलं आहे आणि बीडमध्ये परभणी असेल बऱ्याच भागात ही टोळी सक्रिय झाली होती आणि या टोळीच्या माध्यमातून जे काही पीक विमा होता तो त्यांनी लाटलेला आहे। आणि यांचा जो काही गाजावाजा असेल, जे काही राजकारण असेल मोठ्या प्रमाणात तापलेले आहे। आता भ्रष्टाचार कोणी केलेला आहे? सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केलेला नाही। जे काही पुढारी होती, जी काही टोळी होती, त्या टोळीच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झालेला आहे। जे काही पीक विमा कंपनीची प्रतिनिधी असतील, म्हणजेच पीक विमा कंपनी जे काही साहेब लोक असतील, जे काही अधिकारी असतील, त्यांची मिलीभगत आणि जी काही टोळी होती त्या दोघांची मिलीभगत। परंतु शेतकऱ्यांना यामध्ये काहीच मिळालं नाही। जे काही टोळीला होतं त्या टोळीला हे पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। परंतु जे काही खरंच गरजवंत शेतकरी होते, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आले होते, त्या शेतकऱ्यांच्या पदरात आतापर्यंतही 2023चा पीक विमा पडला नाही, 2024चा सुद्धा पीक विमा पडला नाही। परंतु जे काही गाजावाजा झाला, जे काही खर्च झाला, यातून तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वाटप व्हायला महत्त्वाची होती। परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण सध्या सुरू आहे। जे काही देवेंद्र फडणवीस असतील, जे काही आताचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी एक खेळी चालू केलेली आहे। जे काही शिंदे साहेबांच्या योजना होत्या यामध्ये अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जे काही अन्नदान होतं, जे काही आपल्याला आनंदाचा शिधा मिळत होता, त्या योजनेला काही प्रमाणात स्थगिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पीक विम्यासारखा प्रश्न असेल, 1 रुपयात पीक विमा चालू करण्यात आला होता, याही योजनेला आता कुठेतरी स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। आणि ज्या काही योजना शिंदे साहेबांनी चालू केल्या होत्या त्या काही योजनेला आता स्थगिती देण्याचं काम, काही बदल करण्याचं काम हे सुरू झालेले आहे। मला वाटते की जे काही राजकारण करायचं असेल, जे काही समाजकारण करायचं असेल, त्यांनी ते व्यक्तिगत करायला पाहिजेत। यामध्ये शेतकऱ्यांची भरकट होत आहे। जे काही शेतकऱ्यांना आता सोयाबीनचे भाव असतील, कापसाचे भाव असतील किंवा कर्जमाफीचा प्रश्न असेल, हे सोडवणं महत्त्वाचं असणार आहे। यावरती सरकार बोलायला तयार नाही आणि जे काही
शासनाच्या माध्यमातून काही शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही योजना चालू करण्यात आल्या होत्या, त्या योजनेला आता मोठ्या प्रमाणात स्थगिती दिली जाते आणि जो काही शेतकऱ्यांचा 2023चा पीक विमा असेल ते वाटप व्हायला पाहिजे, 2024चा पीक विमा असेल 1 महिन्यात वाटप केला जाईल असं बोलल्या गेलं होतं, परंतु तो पीक विमा वाटप केला जात नाही। आणि जी काही मध्यस्थी करणारी पीक विमा कंपनी आहे त्या पीक विमा कंपनीला तर निधी दिलेला आहे, परंतु ती पीक विमा कंपनी सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांचा वाटप करत नाही। आता हा भ्रष्टाचार कोण करत आहे? सर्वसामान्य करत आहे की राजकीय लोक करत आहे? नक्कीच या संदर्भात कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।